हॅलो एव्हरीवन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी इंग्लिश या विषयातील ॲप्रिसिएशन हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. यामध्ये आपण फर्स्ट पोयम सॉन्ग ऑफ द ओपन रोड आणि सेकंड पोयम इंडियन व्ह्यूअर्स या दोन पोयमसाठीचे ॲप्रिसिएशन पाहणार आहोत, जे नक्कीच तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी उपयुक्त ठरेल. तर सुरुवात करूयात. तर पहा, आपण काय करणार आहोत, पोयमचं ॲप्रिसिएशन पाहण्याआधी पोयमचा नेमका अर्थ काय होतो हे पाहणार आहोत, जे तुम्हाला तुमची अंडरस्टँडिंग वाढायला मदत करणार आहे. तर आपली फर्स्ट पोयम द सॉन्ग ऑफ ओपन रोड यामध्ये कवी वॉल्ट व्हिटमन काय म्हणतायत हे पाहू. तर मोकळा रस्ता याला कवी काय म्हणतात, जीवनाचा प्रवास म्हणतायत आणि जीवनामध्ये भीती न बाळगता सतत पुढे राहावे असा संदेश ते आपल्याला देत आहेत. स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास हे जीवनामधले खूप अतिशय महत्त्वाचे घटक आहेत हे ते सांगतात आणि जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीने स्वतःवर विश्वास ठेवावा, समाजाच्या बंधनामध्ये अडकू नये, स्वतःचा मार्ग स्वतः निवडावा असा संदेश ते आपल्याला देतात. त्याचबरोबर स्त्री पुरुष, श्रीमंत गरीब सगळे समान आहेत आणि सगळ्यांना सोबत चालण्याचं आवाहन ते करतात. त्याचबरोबर जीवनामध्ये अनुभव आपल्याला शिकवत असतात, आपल्याला मजबूत बनवत असतात हे कवी सांगतात. तर पहा, आता आपण ॲक्च्युअलमध्ये ॲप्रिसिएशन पाहणार आहोत. ॲप्रिसिएशन लिहित असताना तुम्ही पॅरेग्राफ वाईज लिहू शकता किंवा पॉईंट्स देखील वापरू शकता. मी सजेस्ट करेल की तुम्ही पॉईंट वाईज लिहा, ज्यामुळे एक्झामिनरला ते चेक करायला सोपं जाईल आणि तुम्हालाही लक्षात ठेवायला सोपं जाईल. तर पहा, फर्स्ट पॉईंट काय आहे आपला, पोयम, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कवितेचं नाव, कवीचं नाव आणि कवितेबद्दल शॉर्टमध्ये लिहायचं आहे. तर पहा, द पोयम सॉन्ग ऑफ द ओपन रोड इज रिटन बाय वॉल्ट व्हिटमन. द टायटल सजेस्ट द ओपन रोड विच स्टँड्स फॉर द फ्री जर्नी ऑफ लाईफ. ज्या पॉईंट्सला मी हायलाईट केलेलं आहे ते पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत. ते पॉईंट्स एक्झाममध्ये लिहायला विसरायचे नाही आहेत. नेक्स्ट पहा, थीम काय आहे, कवितेची थीम, द थीम of freedom, self-confidence, equality and joy of life. It shows life as a journey to be enjoyed with courage. कवितेची स्टाईल काय आहे तर पहा, the poem is written in free words, the language is simple and conversational, poetic devices like repetition, metaphor and imagery are used. कवितेमध्ये मेसेज काय दिलेला आहे तर the poet gives the message to live freely, trust oneself and move forward without fear. The poem is inspiring and optimistic. आणि लास्टला तुम्हाला पोयम का आवडती ते तुम्ही लिहू शकता. आय लाईक द पोयम बिकॉज इट मोटिवेट्स अस टू फेस लाईफ कॉन्फिडंटली. तर हा होता फर्स्ट पोयम सॉन्ग ऑफ द ओपन रोडचा ॲप्रिसिएशन. आता आपण पुढची पोयम पाहणार आहोत, इंडियन व्ह्यूअर्स. शॉर्टमध्ये पाहून घेऊयात कवितेमध्ये नेमकं दिलेलं काय आहे. तर ही कविता सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली आहे. त्या कवितेमध्ये जीवनातल्या 3 स्टेजेस आपल्याला दाखवता आहेत, ज्यामध्ये जन्म, विवाह आणि मृत्यू याबद्दल त्या सांगत आहेत. जन्म आणि मृत्यू नैसर्गिक आहे, त्याला आपण आनंदाने स्वीकारायला हवं याबद्दल त्या सांगतात. विणकरांचं काम म्हणजे जीवनाचा प्रवास आहे याबद्दल त्या आपल्याला सांगत आहेत. तर पहा, आपला फर्स्ट पॉईंट आहे टायटल, ज्यामध्ये द पोयम इंडियन व्ह्यूअर इज रिटन बाय सरोजिनी नायडू हे तुम्हाला लिहायचं आहे. द टायटल रेफर्स टू इंडियन व्ह्यूअर्स हू वेव क्लोथ ॲट डिफरंट टाइम्स ऑफ द डे. कवितेची थीम काय आहे हे पहा. द पोयम प्रेझेंट्स 3 इम्पॉर्टंट स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ, बर्थ, मॅरेज अँड डेथ. इट शोज लाईफ ॲज अ कंटिन्युअस अँड नॅचरल प्रोसेस. कवितेची स्टाईल काय आहे तर पहा, पोएम इज रिटन इन सिम्पल लिरिकल अँड म्युझिकल स्टाईल. पोएटिक डिव्हायसेस जसं रिपिटेशन, इमेजरी अँड सिम्बॉलिझम आर यूज्ड. डिफरंट कलर्स आर यूज टू शो डिफरंट स्टेजेस ऑफ लाईफ. कवितेचा मेसेज काय आहे हे पहा. द पोएम टीचेस व्हॅल्यूज लाईक ॲक्सेप्टन्स ऑफ लाईफ अँड डेथ, डिग्निटी ऑफ लेबर अँड कामनेस. The poem gives a message that every stage of life has its own beauty. आणि तुम्ही लिहू शकता पोएम तुम्हाला का आवडते तर आय लाईक दिस पोएम बिकॉज इट इज सिम्पल, मिनिंगफुल अँड इझी टू अंडरस्टँड. ही लाईन तुम्ही प्रत्येक पोएममध्ये लिहिली तरी चालेल शेवटला.
आय लाईक दिस पोयम बिकॉज इट इज सिम्पल, मिनिंगफुल अँड इझी टू अंडरस्टँड. तर हे होते 2 पोएमचे ॲप्रिसिएशन. आपण लवकरच पुढील पोएमचे ॲप्रिसिएशन देखील घेऊन येत आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, व्हिडिओला लाईक करून ठेवायचे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.